मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युग आपल्या रूममध्ये असतो. त्याने हातामध्ये एक सुरा घेतलेला असतो आणि खूप रडत असतो. स्वतः आरशामध्ये पाहत असतो आणि असं डिप्रेस असल्यासारखं वागत असतो. त्याचबरोबर तो आता म्हणतो, पूर्णपणे वाया गेलेलो आहे, आता माझं जगून तरी काय उपयोग, असं म्हणून तो स्वतःची नस कापून घेणार असतो. परंतु आता तो हात बाजूला घेतो, स्वतःला त्रास करून घेत खूपच रडू लागतो. पण त्यानंतर तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो, नाही आता बस झालं, मी नाही हे कुणाला सांगू शकत, कारण माझं दुःख नाही या घरात कुणालाच कळणार नाहीये, असं आता तो म्हणतो. आणि लगेचच बिचारा डोक्याला हात लावून खूप रडू लागतंच. तेथे आता रम्या येते आणि म्हणते की मला नक्कीच कळेल युग तुझं दुःख. तेव्हा युग एकदम शांत बसतो आणि त्यानंतर तो तिच्याकडे दुर्लक्षच करतो. तेव्हा रम्या आता त्याच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे येते आणि त्याच्याजवळ बसते. तर त्याच्याकडे एक सुरी असते, ती पाहून लगेचच रम्या त्याच्या हातातून ती सुरी घेते आणि म्हणते की युग, अरे काय हे, तुझ्या हातात चक्क चाकू, अरे युग बोल ना, काय विचारतीये मी. तेव्हा तो रागातच म्हणतो, अगं तुला काय करायचंय ग, मला अजिबात लेक्चर द्यायचं नाही हा, तू जा बरं इथून, असं म्हणून तो तिला आता रागातच जायला सांगतो. त्यानंतर साळसूतपणाचा आव्हान ती त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, ऐक ना अरे युग, असं म्हणून त्याच्या खांद्यावर ती जेव्हा हात ठेवते ना, तेव्हा मात्र युग लगेचच तिला झिडकारतो. त्यानंतर रम्या म्हणते, युग ऐक ना, अरे मी तुला लेक्चर देत नाहीये रे, अरे तू सांग ना मला नक्की काय झालंय, तू बोल ना काहीतरी. आणि कसं असतं ना युग, आपण काही गोष्टी जर वेळेत बोललो तरच त्याचा काहीतरी उपयोग होतो, नाहीतर आपण बोलायला उशीर करतो आणि माणसं, परिस्थिती सगळं काही आपल्या हातातनं जातं. असं म्हणून ती त्याला आता लगेचच आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्याने नक्की काय केलंय हे तो सांगू शकेल. मग रम्या स्वतःच्या दुःखावरची स्वतः खपली काढते आणि म्हणते, जसा पार्थ माझ्या आयुष्यातून निघून गेला आणि म्हणून सांगते, तुला तुझ्या मनात जे काही असेल ना ते बोल जरा, अरे बोल ना युग प्लीज, मी काही नवीन आहे का तुझ्यासाठी, अरे मी तर तुझी मोठी बहीण आहे ना. तेव्हा युगला आता रम्याला सगळं सांगावं की नाही हाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा आता लगेचच युग हा आपली नजर दुसरीकडे वळवतो, कारण आता रम्याबद्दल त्याला एवढी खात्रीच वाटत नसते, एवढा विश्वासच वाटत नसतो की ती खरंच काही मला योग्य मार्गदर्शन करेल म्हणून. त्यावेळी आता ती पुन्हा त्याला फोर्स करू लागते की युग. तेव्हा ती सुद्धा आता खूपच इमोशनल होते आणि म्हणते, ऐक ना युग, तुझ्या रम्याताईला तू नाही सांगणार का रे. तेव्हा तो लगेचच रम्याला एक वेगळ्या आशेने मिठी मारतो, जेणेकरून आपलं मन तिच्यासमोर तरी मोकळं होईल. मग आता लगेचच रम्या ही विचार करते, चला मासा गळाला लागला तर आता बरोबर याच्याकडून त्याचं गुपित कळेल आणि याला माझ्या टीममध्ये सामील सुद्धा करता येईल, असं म्हणून ती लहान बाळासारखा त्याच्या पाठीवरून हात फिरवते. तेवढ्यातच आता नंदिनी तेथे येते. हे दोघे पटकन बाजूला होतात. तेव्हा नंदिनीला आता मोठा धक्काच बसलेला असतो की रम्या इथे युगच्या रूममध्ये नक्की काय करतीये. तेव्हा आता ती लगेचच पुढे येते. रम्या आता अक्षरशः घाबरलेली असते, ती आपला चेहरा लगेचच लपवू लागते. तर युग सुद्धा एकदमच शांत होतो आणि मग त्यानंतर नंदिनी विचारते, काय रे युग, तू का रडतोस. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, नाही ग वहिनी, मी कुठे रडतोय. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे मी स्वतः तुला रडताना बघितलंय. तेव्हा रागातच नंदिनी विचारते, काय ग तू इथे काय करतेयस. तेव्हा ती जरा गडबडते आणि म्हणते, हे काय, मी तर युगच्या रूमची साफसफाई करायला आली आहे आणि मी साफसफाई करतच होते, परंतु मी बिचारी आपली काम करतीये हे बघून युगला खूपच वाईट वाटलं आणि मगच रडू आलं, हो की नाही युग. तेव्हा युग सुद्धा थोडा गडबडतो, गोंधळतो आणि हो बरोबर आहे रम्याताई तुझं, असं म्हणतो. तेव्हा नंदिनीला ऑलरेडी डाऊटच आलेला असतो. ती स्पष्टपणे विचारते, नक्की हेच कारण आहे ना. तेव्हा आता रम्या म्हणते, हो अगं नंदिनी, हेच कारण आहे आणि आणखी दुसरं तरी काय कारण असणार. नाही पण तसंही बरोबर आहे, तुला आणि इतर घरातील सर्वांना आमच्याबद्दल तर काही वाटत नाही ना, पण युगला तर वाटूच शकतं ना आमच्याबद्दल. अगं नंदिनी कसं आहे ना, तू आत्ता आलीस या घरात, पण आम्ही सगळेजण
लहानपणापासून म्हणजे युग आणि मी एकत्रच वाढलो ना या घरात. आमच्या नात्याच्या चांगल्या वाईट आठवणी आहेच ना, त्यामुळे सहानुभूती वाटावी एवढं तर नातं आमच्यात आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आहे ना, परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती वाटावी किंवा तुम्ही काही यांना मार्गदर्शन कराल असं काही केलंय का तू किंवा वसू आत्याने? असं म्हणून आता रम्याला तिची लायकी दाखवून नंदिनी एकदम गप्पच करते. अगं आता मोठ्या नात्यांच्या गप्पा मारतीये तू, परंतु याच नात्यांच्या विरोधात जाऊन तू तर खूप मोठ्या मोठ्या सुद्धा गप्पा करतीयेस. तू विसरलीस का? आणि युग काय रे, तू सुद्धा लगेच इतक्यात विसरलास? अरे जीवासोबत, पारसोबत, माझ्यासोबत, काव्यासोबत, रम्या आणि वसवात्यांनी काय काय केलं हे लगेचच तू विसरलास का? आणि काय रे, तुला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला हवी का या सगळ्याची? असं ती जरा इमोशनल होतच त्याला विचारते. अरे तू जरा लहान आहे, चांगलं वाईट आणि माणसं ओळखण्यात नक्कीच चुकू शकतोस रे तू. पण तुला सांगू युग, मी या दोघींनाही अगदी पुरतं ओळखून आहे, त्यामुळे ना तू यांच्यापासून आता जमेल तेवढं लांबच राहा. असं म्हणून ती युगचा हात पकडते आणि सगळेजण खाली वाट बघतायत, तू माझ्यासोबत चल बरं अगोदर, असं युगला म्हणते आणि लगेचच त्याला तेथून घेऊन जाते. रम्याचा डाव मात्र एका क्षणातच आता नंदिनीने उधळून लावलेला असतो. ती आपली तेथेच एकटी उभी राहत आणि रागातच म्हणते, चांगली संधी चालून आली होती, परंतु ही नंदिनी ना नको तेथे टपकलीच. हिच्या तर मी असं म्हणून आता हातात चाकू आहे हे तिला समजतं. मग आता ती म्हणते, अरे बापरे, माझ्या तर लक्षातच राहिलं नाही की युगच्या हातात तर चाकू होता. नक्की हा काय करायला निघाला होता आणि असं नक्की कुठलं कांड आहे की हा युग हा स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला निघाला होता? तर रम्या आता त्याच विचारात असते की नक्की युगचं चाललंय काय. तर दुसरीकडे आता पार्थ हा इकडे आपला नाश्ता करत बसलेला असतो आणि त्यासोबत पेपर देखील वाचत असतो. तेवढ्याच तो आशाताईंना आवाज देतो आणि म्हणतो, आशाताई एक उकडलेलं अंड द्यावं. तेवढ्यातच जीवा आता पूर्ण प्लेटच घेऊन तेथे येतो आणि म्हणतो की बडे भैया, छोटे भैया ने आपके लिए अंडे उबाले है. मग आता पार्थ जरा चिडलेला असतो आणि तो म्हणतो की पोट भरलंय माझं. तेव्हा जीवा म्हणतो, अरे आत्ता आशाताईंना आवाज देत होतास की एक बॉइल्ड एग मिळेल का म्हणून, आणि आता अचानक कसं काय पोट भरलं तुझं? तेव्हा पार्थ आता शांतपणे विचारतो, काय रे मित्रांसोबतचं ट्रेक कसं झालं रे तुझं? तेव्हा जीवा म्हणतो, मी ट्रेकलाच नाही गेलो, कारण आता मी शिखरावर जाण्याचं ठरवले आणि तिकडे शिखरावर जाताना ना मला माझ्या जवळची माणसं दुखावलेली नको आहेत आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो तुला सॉरी म्हणायला. आता तुला माहिती आहे ना दादा, देव कधी कधी आपल्यावर अशी वेळ आणतो की आपण सुद्धा काहीच करू शकत नाही, त्यामुळे जेन्युइनली सॉरी प्लीज दादा. तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणतो, तू पहिलाच असा माणूस असशील जो बॉइल्ड एगला ना मस्का मारून आणतो. तेव्हा जीवा बरोबर त्याला बोलण्यामध्ये आता घोळवू लागतो, कसला आहेस रे दादा तू, कसला आहेस, बरोबर तू ना हे सगळं मुद्दाम बोलतोयस ना, असं म्हणून तो त्याच्या शेजारी बसतो. आता पार्थ म्हणतो, आता तू एवढे कष्ट घेऊन एवढे बॉइल्ड एग आणले, मग म्हटलं अबोला मिटवण्यासाठी आपण सुद्धा एक अशी पंचलाईन मारावी. आता तू दादाला सॉरी म्हणणार आहेस का? तेव्हा जीवा म्हणतो की म्हणजे दादा तुम्हाला माफ केलंस ना, असं म्हणून तो आनंदाच्या भरात आता पार्थला आय लव्ह यू असं म्हणतो. पार्थ देखील तितक्याच प्रेमाने त्याचा गालगुच्चा पकडतो आणि आय लव्ह यू टू असं म्हणतो आणि दोघा भावांमधील अबोला अखेरचा मिटतो. मग त्यावेळी आता एक अंडच डायरेक्ट पार्थच्या तोंडात जीवा हा कोंबतो. मग आता तो म्हणतो, अरे जरा माणसासारखं भरव. तेव्हा आता जीवा गंमत करत म्हणतो, दादा तू आणि अंडी दोघेही रुसले होते, पण आता अबोला मिटला ना, बघ बरं अंड्यांमधलं प्रोटीन कसं गुबगुबीत झालंय. तेव्हा पार्थ आता खाता खाता हसतो आणि म्हणतो, जीवा तू किती फालतू जोक मारतोस रे. मग आता तो विचारतो, काय रे एवढा आवरून कुठे चालला आहेस? तेव्हा जीवा पटकन सांगणार. तितक्यात तो आता मनातल्या मनात ठरवतो, नाही नाही इतक्यात नाही सांगणार दादाला, अगोदर मी माझं गोल अचीव करेल आणि मग दादाला अभिमानाने सांगेल. अरे हे सांग ना, पुतळा का झालाय तुझा, सांग ना नक्की कुठे चाललाय. तेव्हा आता जीवा म्हणतो, हो सांगेन ना, नक्कीच सांगेन, पण इतक्यात नाही हा, आणि मी जे काम करतोय ना त्याने माझा नक्कीच तुला अभिमान सुद्धा वाटेन. त्यावेळी आता अगोदर नाश्ता करून जा असं आता पार्थ म्हणतो.
तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही रे भाई, खूप उशीर झालाय ऑलरेडी. अगोदर मला दादरला जायचंय, तेथून चर्च गेटला, आणि मग तेथून पुन्हा एकदा बँड्राला यायचंय. तेव्हा बँड्राला असं म्हणून पार्थ एकदमच शांत होतो. त्याला त्या क्लायंटला आता सर्व डिझाईन्स द्यायच्या असतात. तर आता जीवा म्हणतोय भाई काय झालं, अचानक असं शांत का झाला, तुझा पुतळा का झालाय. त्यावेळी पार्थ हसतो आणि म्हणतो काही नाही रे, अरे बँड्राला ना जरा माझं थोडं काम होतं. जीवा विचारतो कोणतं काम, बोल ना. तेव्हा लगेचच पार्थ म्हणतो जाऊ दे रे, नको उगीच तुझी धावपळ होईल. तेव्हा माझी काही धावपळ वगैरे होत नाही, तू काय आहे ना ते सांग, असं जीवा म्हणतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो अरे ही फाईल आहे ना ती बँड्रात द्यायची मला, क्लायंटला एका. तेव्हा जीवा विचारतो काय रे, हा तोच क्लायंट आहे का ज्याच्या मीटिंगला मी गेलो नव्हतो. तेव्हा जीवा म्हणतो भाई मग आत्ता तर ही फाईल मीच देणार, फक्त नंबर आणि ॲड्रेस लवकरात लवकर पाठवून ठेव. तेव्हा थँक्यू असं म्हणून पुन्हा एकदा पार्थ त्याचा गालगुच्चा पकडतो. तेवढ्यातच क्लायंटचा फोन पुन्हा एकदा पार्थला येतो. तर जीवा म्हणतो ऐक, नंबर आणि ॲड्रेस पाठवून ठेव हा, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा लगेचच नंदिनी तेथे येते आणि म्हणते अहो जीवा असे काय चाललात, डबा राहिला ना तुमचा. त्यावेळी तो म्हणतो असं काय करतेस, मी काही शाळेत चाललोय का आता डबा न्यायला. तेव्हा ती आता म्हणते हे पहा, याच्यामध्ये डबा आणि पाण्याची बाटली आहे आणि ड्रायफ्रुट्स सुद्धा दिले आहेत. तुम्ही कामात असताना अजिबात खाण्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. तेव्हा जीवा म्हणतो ओ चकाचक बाई, तुम ना होती तो माझं काहीच झालं नसतं, असा डायलॉग तो मारतो आणि हसतो. तेव्हा नंदिनी म्हणते पुरे आता हा फिल्मीगिरी, आता फक्त लो कॉस्ट हाऊसिंगवर फोकस करायचा आहे. तेव्हा तो म्हणतो जरा हळू बोल ना ग. मग आता ती म्हणते बरं ठीक आहे हे घ्या, असं म्हणून ती त्याच्या हातावर दही साखर देते, कारण चांगल्या कामाला निघताना तोंड गोड करावं असं ती सांगते. तेव्हा जीवा आता तिच्याकडे बघतच राहतो. मग त्यावेळी तो मनातच विचार करतो मागच्या वेळी सुद्धा तू असंच दहीसाखर माझ्या हातावर दिलं होतं, कामावर जाऊनही कामावर मी गेलो नाही, पण यावेळी ना मी नंदिनी तुला अजिबात निराश करणार नाही, असं म्हणून तो तिच्याकडे आता बघत राहतो आणि विचार करतो. तेव्हा नंदिनी चुटकी वाजवते, त्याला भानावर आणते आणि म्हणते हॅलो, अहो कुठे हरवलात तुम्ही. तेव्हा तो थोडा गडबडतो आणि त्यानंतर तो म्हणतो अरे बापरे, ते बघा मागे काय आहे. तेव्हा नंदिनीचं लक्ष मागे जातं, तर जीवा पटकनच नंदिनीच्या पाया पडतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा नंदिनीला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती आता गालातच हसते. ते वेडे कुठले, देवा जीवाला जगातलं सगळं सुख मिळू देत, अगदी माझ्या वाटचं सुद्धा, असं म्हणून ती देवाकडे तशी प्रार्थना करते. तर इकडे आता काव्या ही क्लाससाठी निघालेलीच असते. तेवढ्यातच मानिनी आता तेथे येते आणि काव्याला पाण्याची बॉटल देते. तेव्हा थँक्यू काकू असं काव्या म्हणते. त्यावेळी आता आज काय प्लॅन असं मानिनी विचारते. काव्या म्हणते काही नाही, आज क्लासला जायचं आणि एक नवीन लायब्ररी ओपन झाली आहे ते चेक करून येते, तिथे काय काय आहे, मला काय मिळतं आहे ते पण पाहून येते, कारण एक्झामसुद्धा जवळ आले आहेत ना. त्याचवेळी मानिनी म्हणते हो का. तेव्हा मानिनी म्हणते ऐक ना अगं, एक्झाम वगैरे झाल्या ना मग तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तू घरी बोलवशील का. म्हणून काव्याला जरा धक्काच बसतो. तेव्हा ती आता एकदम मानिनीकडे शांतपणे बघत राहते. तर मानिनी म्हणते अगं पूर्वी कसे पार्थचे आणि जीवाचे मित्र मैत्रीण घरी यायचे, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला खूप छान वाटायचं आणि मुख्य म्हणजे मुलांची संगतसुद्धा कळते. आता तुम्हा सगळ्यांची संगत तशी चांगलीच असणार. मग आता काव्या म्हणते कसं आहे ना काकू, आधीपासूनच माझ्या नंदिनी खूप मित्रमंडळी होते आणि एव्हाना आरुषीचे सुद्धा, आणि ते घरी सुद्धा यायचे, पण माझं तसं नाही आहे. मला आधीपासूनच फक्त 2 मित्र होते, एक अनिशा आणि दुसरं म्हणजे जी, असं म्हणून ती जीवाचं नाव घेणारच असते, पण तो शब्द तोंडातल्या तोंडात ठेवते आणि तशीच थांबते. इकडे मानिनीला जरा धक्का बसतो आणि दुसरा मित्र कोण असं ती विचारते. तेव्हा होता एक मित्र, पण आता तो नाही आहे असं काव्या सांगते, आणि तो मित्र व मी आता काही भेटत नाही अजिबात, असं काव्या सांगते आणि विषय टाळते. मानिनी पुन्हा खोदून खोदून विचारते काय ग, तुला मला काही सांगायचं आहे का ग. अगं खरंच मी मनापासून विचारतीये, असं काही राहून गेलेलं किंवा विसर पडलाय असं काही सांग बरं, खरंच काही हरकत नाहीये.
तेव्हा काव्या म्हणते खरंच हो काकू तसं काही नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते अगं काकू म्हणून नाही, आई म्हणून नाही, तर एक मैत्रीण म्हणून तरी तू मला सांगू शकतेस काव्या. अगं मी नक्कीच तुला समजून घेईल. तेव्हा काव्या आता विचार करते मी सांगून टाकू का जीवाबद्दल. मी यांना सांगेल ना की कुणाला काही सांगू नका, बोलू नका. मग आता काव्या खरंच डोळे बंद करते आणि मानिनीला सांगणार असते. तेव्हा तिला आता सगळं गुरुजींचं बोलणं आठवतं की उत्तर तुझ्या मनात असेल पण ओठावर येणार नाही. उत्तर दिलंस तर हे घर घर राहणार नाही. ही सगळी माणसं तुझी नातीगोती या एका उत्तराने संपून जातील. तेव्हा काव्या आता शांत राहते आणि म्हणते नाही काकू, खरंच तुम्हाला वाटतंय ना असं काही नाहीये आणि जे तुम्हाला माहीत नाहीये. चला येते मी काकू. काय आहे ना लेट गेलं ना क्लासला मग खूप मागे बसावं लागतं आणि AC सुद्धा लागत नाही, खूप गरम होतं. मग मी निघते हा. तेव्हा आता मानिनी म्हणते ठीक आहे निघ. काव्या आता तेथून जात असताना मानिनी तिला बाय असं म्हणते आणि तिच्याकडे पाहतच राहते कारण तिला वेगळाच आता डाऊट आलेला असतो. दुसरीकडे आता रम्याने वसूला सांगितलेलं असतं की अगं आई युगच्या हातात चाकू होता आणि तिथे घडलेला सर्व प्रसंग देखील सांगू लागते. वसू ओरडते आणि विचारते काय, युगच्या हातामध्ये चाकू होता आणि तू मला आत्ता हे सांगतेस का रम्या. तेव्हा रम्या म्हणते काय करू मग, कधी सांगू. अगं काल बरं वाटत नाही म्हणून मामीकडून परमिशन घेतली आणि लवकर झोपून गेलीस तू, हे तू जरा विसरलीस का. तेव्हा आता वसू म्हणते सॉरी मी विसरले होते. बरं पुढे काय झालं, तू बोललीस का त्याच्याशी, कारण ही अगदी उत्तम संधी होती त्याला घोळात घेण्याची. तेव्हा रम्या म्हणते तेवढं मलाही कळतं अगं आई. त्यावेळी वसू विचारते मग काय झालं. तेव्हा रम्या दातहोट खाते आणि म्हणते नेमकं ना नंदिनी नावाची माशीच शिंकली मध्ये मध्ये आणि सगळा प्लॅन सुद्धा फिसकटला. तेव्हा वसू म्हणते आलीच का ती मांजर मध्ये मध्ये. तेव्हा रम्या म्हणते नाही तर काय. तर आता ती म्हणते ती आल्यामुळे ना युग तर एकदम अगदी शांत शांत झाला आणि काही ना तो बोलायलाच तयार नाही आणि नंदिनी समोर असं खोदून खोदून मी विचारू सुद्धा शकत नाही. तेव्हा वसू म्हणते मग आत्ता जाऊन विचार ना तू. तेव्हा रम्या म्हणते एवढं सोपं नाही येते आणि तसं नसतं आई, कारण काल ना खूप इमोशनल झाला होता युग, ओघाओघात बोलून गेला असता पण आज बोलेल ना तो असं वाटत नाही. तेव्हा लगेचच वसू विचारते रम्या त्या दिवशी युगने आपल्या हातातनं पत्र ओढून घेतलं होतं ना, तू एक काम कर त्याची खोली तपास आणि ते पत्र सुद्धा शोधून काढ. मला माहिती आहे त्या पत्रामध्ये ना नक्कीच काही ना काहीतरी गुपित आहे. अगं एकदा मी जेव्हा पार्कची खोली तपासत होते ना तेव्हा काव्याचे आणि त्याचे डिवोर्स पेपर मला सापडले. आता मग तू एक काम कर, तू युगची खोली तपास. तेव्हा करेक्ट आहे, आता आपलं हे मोलकरी नसणं नक्कीच कामी येईल. मी अगोदर एक काम करते, अगोदर युगची रूम चेक करते आणि मग नंतर नंदिनी आणि जीवाची रूम साफ करायला घेते. चल बाय असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. तेव्हा आता रम्या तिथून गेल्यानंतर वसू म्हणते या नंदिनीची रूम कितीही आवरली ना तरीही तिच्या आयुष्यात फक्त पसारा असणार आहे, कारण अगोदर ती नंदिनी आणि मग नंतर ती काव्या, मी त्या दोघींनाही अगदी उद्ध्वस्त करणार आहे. इकडे काव्या ही आता कॅफेमध्ये बसलेली असते आणि खूप वेळ झालं तरी अनिशा अजून काही आलेली नसते म्हणून ती जरा वैतागते आणि म्हणते किती वेळ बसायचं मी इथे, मी निघून जाईन हा आता इथून. त्यानंतर आता समोरच तिला जे आणि के आणि हार्ट शेपमध्ये त्या टेबलवर कोरलेलं नाव दिसतं. तेव्हा काव्याला आता धक्काच बसतो ते नाव पाहून आणि मग ती रागा वैतागाने काय करते, तिच्या हातात जे बुक असतं ना ते बुकच त्यावर ठेवू लागते. काल पार्थने दिलेला गुलाब त्यामध्येच असतो आणि तो गुलाब खाली पडणार. तितक्यातच जीवा आता पकडतो आणि लगेचच काव्यासमोर धरतो. तेव्हा हे पाहताना काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच सुनीता आता तेथे येते आणि लगेचच म्हणते अरे बापरे, हा तर तोच मुलगा आहे जो नेहमी काव्यासोबत इथे यायचा. मग आता खरं तर जीवाला सुद्धा माहीत नसतं की मी नक्की कुणाला गुलाब देतोय. तो सुद्धा आपली नजर दुसरीकडे करतो आणि काव्य सुद्धा रागातच त्याच्या हातून ते फूल घेते. तेव्हा सुनीता लगेचच मानिनीला कॉल करते. मग आता मानिनी कॉल रिसीव करते आणि बोल ग सुनीता असं म्हणते. तेव्हा मनू ऐक ना अगं काव्या. तेव्हा काव्याबद्दल ही पुन्हा काही बीही सांगणार, मी गैरसमज करून घेणार. या विचाराने मानिनी म्हणते अगं नाही झालं वली काव्याचं काही, माझा ना खूप मोठा गैरसमज झालाय. तेव्हा ती म्हणते अगं तसं नाही, तुझ्या सुनेचं ना अजूनही त्या मुलाबरोबरच अफेअर सुरू आहे. अगं उलट तुला काल ज्या पुस्तकामध्ये तो गुलाब सापडलाय ना तो याच मुलाने दिलाय असं आता सुनीता सांगते. तेव्हा मानिनीला प्रचंड असा धक्काच बसतो. अगं तुझ्या सुनेचं ना अजूनही अफेअर सुरू आहे म्हणू. तेव्हा
मानिनी रागातच विचारते, काय ग इतक्या खात्रीने तू कशी बोलू शकतेस सुनीता? सुनीता सांगते, कारण त्याने आत्ताही तिला गुलाब दिलाय. मानिनीला प्रचंड असा धक्का बसतो आणि ती विचारते, काय म्हणजे काव्या आत्ता सुद्धा तुझ्या समोर आहे? तेव्हा सुनीता म्हणते, अगं हो, ती माझ्या बँड्राव्याला नेहमीच्याच कॅफेमध्ये आली आहे आणि त्या मुलासोबतच आहे आणि ते दोघेही नेहमी आधीच इथे यायचे. तो तिला अगोदरही गुलाब द्यायचा आणि आत्ताही गुलाबच देतोय. अगं तुझ्या सोनेचं अजूनही अफेअर सुरू आहे म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते, म्हणजे मी काव्याला विचारलं तर ती चक्क खोटं बोलली माझ्याशी. तर आता मानिनी म्हणते, मला ना तिला रेड हँड पकडायचे, तू आत्ताच्या आत्ता ॲड्रेस पाठव, मी तेथे येते आणि तिला रेड हँड पकडते. सुनीता म्हणते, हो हो लगेच पाठवते. मग मानिनी म्हणते, आता बघतेच हा मुलगा कोण आहे ते. असं म्हणून ती रागातच आता पर्स घेते आणि जायला निघते. तर आता हॉलमध्ये आल्यानंतर नंदिनी विचारते, आई कुठे बाहेर जायला निघालात का? तेव्हा मानिनी म्हणते, हो अगं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करून येते. तेव्हा तुझं काही काम आहे का माझ्याकडे असं ती विचारते. तेव्हा नाही मी तुमची आवडती पालेभाजी करत होते, तर भाकऱ्या करू की काय असं ती विचारते. पण मानिनीचं लक्ष नसतं म्हणून नंदिनी म्हणते, काय झालंय आई, नक्की झालंय काय सांगा की मला. त्यावेळी तुझ्या बहिणीने जे अब्रूचे धिंडवडे काढलेत ना तेच बघायला मी चालली आहे असं मानिनी म्हणते. तेव्हा नंदिनीला एकदम असा धक्काच बसतो की आता काव्याचं नक्की काय झालं असेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही जीवाला म्हणते की आता मला आपल्यामध्ये कोणतंही नातं इस्टॅब्लिश करायचं नाही आहे. तर दुसरीकडे आता युग एकदम शांत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, तू आलाय ना तसा मी तुला बघतीये, अरे असं नक्कीच काहीतरी आहे तुझ्या मनात. तेव्हा युग म्हणतो, अगं वहिनी खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तर इकडे मानिनी कॅफेमध्ये येते आणि सुनीताला विचारते, कुठे आहे तो मुलगा. सुनीता आता लगेचच तिकडे घेऊन जाते. इकडे आता जीवा काव्याला म्हणतो, एक छोटीशी रिक्वेस्ट होती, मला कोणतीही निगेटिव्ह वाईब्स देऊ नकोस. तर आता काव्या रागातच त्याच्याकडे बघते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.